नमस्कार अमरावती. अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आम्ही भव्य दहीहंडी आयोजित केली होती. एवढ्या मोठ्या शोकसंतप्त घटनेनंतर भारतीय जनता पार्टी अमरावतीने असं ठरवलेलं आहे की आता आम्ही दहीहंडी यावर्षी करणार नाही. ही दहीहंडी आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण तयारीनिशी करू. यावर्षी या दहीहंडीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार आणि भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त महासचिव माजी मंत्री माननीय आणि फिल्म अभिनेत्री माननीय स्मृतीजी इराणी यांनी येण्याचं निश्चित केलं होतं. त्यांच्या लिखित संदेश आमच्याकडे आताही उपलब्ध आहे. त्यानंतर राज्यातले इतर मंत्री आपल्या विभागातले अशोकजी उईके, प्राचार्य अशोकजी उईके, आकाशजी फुंडकर, पंकजजी भोयर या मंत्री महोदयांनीही अतिशय उत्साहामध्ये भाजपच्या दहीहंडीला येण्याचं निश्चित केलं होतं. दहीहंडी हा तरुणाईचा उत्सव असतो. दहीहंडीमध्ये तरुणांना दिवसभर आनंद लुटायचा असतो आणि अत्यंत उत्साहात जल्लोषात दहीहंडी साजरी होत असते. म्हणून तरुणांना एक आकर्षण राहावं म्हणून आता जो गाजलेला चित्रपट आहे धुरंधर भाग 1 आणि भाग 2 या धुरंधरचे अभिनेते रणवीर सिंग, त्यानंतर छावातले गाजलेले अभिनेते ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली ते विकी कौशल यांनी या दहीहंडीला येण्याचं कबूल केलेलं होतं.